ब्रेकिंग न्यूज। नमस्ते, आप देख रहे हैं निर्भय न्यूज लाइव, जहां हर खबर सबसे तेज, सबसे सटीक और बेखौफ। तो अभी नमस्कार, मी अनिल डांगे, निर्भय न्यूज लाईव्हच्या विशेष बुलेटिनमध्ये आपले स्वागत। एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। अहेरी नगरपंचायतीतील कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शिरूर नगर परिषद कर्मचारी आणि अधिकारी संघटना कमालीची आक्रमक झाली आहे। या हल्ल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची तीव्र लाट उसळली आहे। संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिरूर नगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेने लावून धरली आहे। तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नेमके काय आहे हे प्रकरण, पाहूया या प्रकरणाचा सविस्तर आढावा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण समजून घेऊया नगरपालिका प्रशासनातील अधिकारी। सुरुवातीला आपण त्यांचा परिचय करून घेऊया। सर, आपला परिचय द्या सुरुवातीला। नमस्कार, माझं नाव राहुल केसाळ, प्रशासकीय अधिकारी शिरूर नगर परिषद। साहेब, आजच्या आंदोलनात सहभागी होण्यामागील आपले प्रमुख कारण काय होते? आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमचं प्रमुख कारण हे होतं की गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीतील सर्व प्रशासकीय अधिकारी श्री वैभव पांढरे यांनी जे नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणची कारवाई केली होती, त्या अतिक्रमणच्या कारवाईचा एक प्रतिशोध म्हणून देखील काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावरती काल सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना प्राणघातक हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आजचं एक आंदोलन केलेलं होतं। ठीक आहे, आपण त्याचबरोबर इतर कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। सदर त्यांच्याबरोबर जे आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आपला सुरुवातीला आपला परिचय द्या। माझं नाव अंकुश डिस्के, मी लेखा प्रबंध कार्यरत आहे। अहेरीतील घटनेमुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे का? हो सर, आपल्याला काय वाटतं हो सर, यापूर्वीही अशा हल्ले खूप वेळ झालेले आहेत। यामुळे संवर्ग संघटना आहे आमची, याची दखल घेऊन अशा प्रकारे हल्ले होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणून आंदोलन केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। काय हरकत नाही। त्याचबरोबर अजूनही काही कर्मचारी आहे, त्यांची काही प्रतिक्रिया घेऊ द्या। जे बोलतील ते द्या। बोललं पाहिजे, निषेधार्थ आंदोलन होतं आपलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली पाहिजे। आपल्या बांधवाला कुठेतरी त्रास झालेला आहे, आपल्या कर्मचाऱ्याला कुठेतरी त्रास झालेला आहे, आपण त्याविषयी निषेध आंदोलन केलं होतं। बोललं पाहिजे, बोललं तर आपली भूमिका सर्वसामान्य जनतेसमोर जाईल, प्रशासनासमोर जाईल आणि योग्य असा न्याय आपल्याला नक्की मिळेल। सदर विषय आहे ना, तर मी नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो, कोणताही एक अधिकारी किंवा कर्मचारी ज्यावेळेस एखादं काम करत असतो ते त्याचं वैयक्तिक कोणतं काम नसते, ते हे सरकारी काम असते। त्याच्यामुळे कोणाचं अतिक्रमण वगैरे काढत असताना किंवा कोणतंही काम करत असताना हा वरिष्ठाचा तो आदेश असतो, त्यांचंच त्यांना पेमेंट भेटत असते आणि ते सेवा म्हणून ते काम करत असतो। त्या अनुषंगाने कोणीही समजा या कोणत्याही गोष्टीला सरकारी कामाला वैयक्तिक काम आहे म्हणून कोणीही राग वगैरे न धरता दुसऱ्या दिवशीपासून जसे आपले रिलेशन वगैरे असतात तसेच रिलेशन वगैरे मेंटेन ठेवून पुढे आपण गेलं पाहिजे। त्याचा राग वगैरे वैयक्तिक म्हणून कोणीही ठेवण्यात येऊ नये, तेवढंच मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो। आपला परिचय राहिला साहेब। मी स्वतः पंकज काकड, मी इथे नगररचनाकार म्हणून काम करतोय नगररचना विभागमध्ये। आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिक्रमण विभाग वगैरे जे होता ते मुंशीस आहे, आम्ही इथे म्हणजे पथक प्रमुख होतो। जे समजा आमच्याबद्दल पण भरपूर लोकांना कदाचित मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, त्या अनुषंगाने हे आवाहन केलं नागरिकांना, वैयक्तिक कोणीही कृपया घेऊ नका, जेणेकरून मग आपल्याला त्रास होत नाही काम करताना। शासकीय कर्तव्य बजावत असताना आपल्याला कुठल्या दबावाला सामोरं जावं लागतं का? नाही, अशा प्रकारचं समजा शिरूरकर जेवढे आता मी जवळपास 2-3 वर्ष इथे काम करत आहे, त्या अनुषंगात शिरूरकरांचा मला कोणताही असा वाईट अनुभव आलेला नाही आहे। पण जे काही समजा महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारच्या घटना वगैरे घडतात, त्या अनुषंगाने मी सांगतोय की इथून भविष्यामध्ये काही सांगता येत नाही समजा। त्यामुळे हे शासनाचे कर्तव्य आणि सर्व्हिसचा एक पार्ट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आणि वैयक्तिक कोणत्याही प्रकारचं समजा घेऊ नका बस। आपण सर्वांचीच भूमिका समजून घेत असताना आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेणार आहे, नगरसेवकांची भूमिका समजून घेणार आहे आणि काही आपल्या नागरिकांचंही मतही जाणून घेणार आहे। माझ्याबरोबर अजून काही कर्मचारी आहे, 1-2 प्रश्न त्यांना विचारून पुढील आपण जे काही आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत संबंधित व्यक्तींना त्या ठिकाणी जाऊया। शासनाकडून साहेब, सुरुवातीला मी आपला परिचय घेतो पुन्हा एकदा। नमस्कार सर, मी दत्तात्रय काळूराम टोपे, लेखा परीक्षक म्हणून शिरूर नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे। शासनाकडून सर आपल्याला कोणत्या सुरक्षा उपाययोजनेची अपेक्षा आहे? ज्यावेळेस आपण अशी काही अतिक्रमणाची कारवाई करत असतो त्यावेळेस निश्चितच समाजातील काही लोक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशी कारवाई करत असताना शासनाने आम्हाला पाठबळ द्यावं, सुरक्षितता द्यावी
जेणेकरून आम्हाला दिलेले आदेश त्या आदेशाचं पालन करताना आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सदर दोषीवर कारवाई झाली आहे का? तर सदर दोषीला कालच अटक केलेली आहे. भारतीय न्याय संहितेनुसार त्यांच्यावरती कार्यवाही चालू आहे. धन्यवाद. आपण जाणून घेतलं शिरूर नगरपालिकेतील जे अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, यांची नेमकी भूमिका काय होती आंदोलनाविषयी समजून घेतली. धन्यवाद. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याबरोबर ज्यांनी वेळोवेळी शिरूर नगर परिषदेला शिरूर शहरातील विविध प्रश्नावरती धारेवर धरलं, विविध आंदोलनं केले, ते जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आज आपल्याबरोबर आहेत. सावळाराम दादा आवारी, आपण त्यांना काही प्रश्न घेणार आहोत. दादा, तुम्ही ह्या ज्या संबंधित जी घटना झाली ह्या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? जे अहेरी जिल्हा गडचिरोली तेथे जे अधिकाऱ्यावर झाड हल्ला झाला, प्रथमतः मी त्याचा निषेध करत आहे. अधिकारी कोणताही असो, त्यांना वरून जे आदेश आहेत त्या आदेशाचे पालन करत असतात. आणि जे अतिक्रमण आहे किंवा अनधिकृत बांधकाम असतील ते जर काढत असताना आपण जर चुकीचं काम जर नाही केले, चुकीचं बांधकाम अतिक्रमण जर नाही केले तर कोणताही अधिकारी अशा ठिकाणी हात नाही लावू शकत. पण जे चुकीचं आहे आणि त्यांना जे आदेश आले त्या आदेशाचे ते पालन करत असतात, तेव्हा अशा अधिकाऱ्यावर हल्ला करणं हा चुकीचा प्रकार असून मी त्याचा निषेध करत आहे. तसेच असे घटना भविष्यात होऊ नये असे ईश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर जोडले गेले आहेत सामाजिक कार्यकर्ते सतेजी फुलडाळे. यांची या सदर संबंधित घटनेवरती काय प्रतिक्रिया आहे, त्या घटनेकडे ते कसे पाहतात, या अनुषंगाने त्यांना आपण 1-2 प्रश्न घेणार आहोत. लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा घटनाचे समाजावर काय परिणाम होतात? लोकशाहीमध्ये जी आजच्या ज्या घटनेच्या निश्चयार्थ आज शिरूर नगर परिषदेतील जे सहवर्गातील अधिकारी यांनी आपलं कामकाज बंद ठेवून घडलेल्या घटनेच्या निश्चयार्थ निषेध नोंदवलेला आहे. तर मी समाजामध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात तर नाण्याच्या दोन्ही बाजू ह्या बघितल्या पाहिजे. ते एकीकडं घटनेची दुसरी बाजू अशी असेल की ज्यावेळेस आपण कार्यालयात काम करत असताना वारंवार जे कोणी आपल्या मागण्या मागत असतील त्याचप्रमाणे ज्याचे काही कामकाजाच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी येत असतात, तर जे कोणी अधिकारी असतील त्यांनी पण त्यांच्या कामाची पाहणी करून आणि कामकाज काय यावरती त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा जे त्या खुर्चीवर अधिकारी बसलेले असतात त्यांचा पण सन्मान करायला पाहिजे. त्यांना पण काही चौकटी दिलेल्या असतात, त्या चौकटीत राहून त्यांना पण जे काही काम असेल ते त्यांना पण त्या चौकटीत राहून करावं लागतं. तर नागरिकांनी देखील अशा घटना घडायला नाही पाहिजे आणि अशा कायदासुद्धा हातात घेऊन आपण काम केलं नाही पाहिजे. नागरिकांना ती विनंती करेल संयम ठेवा आणि आपण जे कोणी अधिकारी असतील प्रशासकीय असतील त्याचा आदर करा. आयरी नगरपंचायतीमध्ये जी सदर घटना झाली या घटनेकडे तुम्ही कसे पाहता? संबंधित जे कोणी पीडित आहे यांना न्याय मिळण्यासाठी संबंधितावर कशा स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे आणि त्या संबंधित सामाजिक कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये जसं प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते आपण पाहायला गेलं तर यांचा कायमच संघर्ष असतो. पण अशा प्रसंगी प्रशासनाच्या बाजूने सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका योग्य असेल प्रशासनाची त्यावेळेस उभं राहिलं पाहिजे. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आपलं काय मत आहे? अगदी तुमचं म्हणणं योग्य आहे. तर ही जी घडलेली घटना आहे तर ही योग्य असेल आणि नक्कीच अधिकाऱ्यांच्या पाठीची नेहमी असणारी आणि आज जे काही अधिकारी हे बी एक व्यक्ती म्हणून आणि एक नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातात, परंतु ते ज्यावेळेस ज्या खुर्चीवर बसतात ते प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यावेळेस
सामाजिक कार्यकर्ते असतील, पक्षातील जे काही पदाधिकारी असतील, ते त्यांचं जे भांडण किंवा वाद असेल ते वैयक्तिक त्या अधिकाऱ्यासोबत नसतो, हा वाद प्रशासनासोबत असतो. हे बी त्या अधिकाऱ्यांनी तेवढंच गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे. कर्मचाऱ्याबाबतची भूमिका आहे. आता एक अधिकारी होते आपले ना, ते अधिकाऱ्यावरती हल्ला झाला. कर्मचाऱ्यावरती अनेक ठिकाणी ते ग्राउंड लेवलला असतात, त्यांच्यावरती हल्ले होतात. तर हे जे कर्मचाऱ्या बाबतीत पण आणि अधिकारी वर्ग असेल, कोणीही असेल, याच्या बाबतीत कशी सकारात्मक भूमिका नगरपालिकेची असली पाहिजे असं आपल्याला वाटतंय? हे बघा, ही जी आजची जी घटना घडलेली, तसं बघायला गेलं तर ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. तर ही अधिकाऱ्यांसोबत घडली. सहवर्गातील अधिकारी आहे, त्यांची संघटना देखील आहे. त्या माध्यमातून शिरूर नगर परिषदेमध्ये त्या अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच जे कोणी घटनेमधील जे विरोधी पक्षकारातले जे काही कोणी नागरिक असतील त्यांच्यावर कठोर कारवाई या मागणीसाठी आज यांनी काम बंद ठेवून आंदोलन पुकारलेले. तर तसंच मी ह्या नगर परिषदेमध्ये सुद्धा मला त्या पालिकेतील जो यांच्याच कर्मचारी स्वच्छता विभागामध्ये काम करत आहे, त्याचं नाव आहे संदीप सुरेश चव्हाण. तर ह्या कर्मचारी सुद्धा अनेक शिरूर शहरामध्ये चर्चा आहे की तो शिरूर नगर परिषदेमध्ये पालिकेची परवानगी घेऊन, त्यांचे कार्यालयीन आदेश घेऊन त्याने स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला आहे. तो वारंवार पालिकेला मागणी करत आहे की मला काम करण्याची संधी मिळू द्या, मला अनुभव घेण्यासाठी मला संधी द्या. परंतु नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, तुम्ही थोडक्यामध्ये सांगा. परंतु ह्याच आधी एक कर्मचारी सोबत सुद्धा असंच भेदभाव होते. तर त्या भेदभावाच्या अनुषंगाने मी असं सांगतो की ज्या अर्थी एखाद्याचं संयम सुटतो त्यावेळेस अशा घटना घडतात. तर तो जो स्वच्छता कर्मचारी तो जो पद मागत आहे, तर ते बारामती नगर परिषदेने सुद्धा शिव असतील त्यांच्या आदेशानुसार त्याला उप स्वच्छता निरीक्षक पद दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने सुद्धा शिवच्या आदेशाने ते पद दिलेलं आहे त्याला काम करण्याची संधी. अच्छा. आणि म्हणजे सदर जी काही घटना आहे ह्या अनुषंगाने हा प्रश्न बदलापूर नगर परिषदे. तर मी घटनेचा याच अनुषंगाने असं सांगतो, ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय घडतो त्यावेळेस अशा घटना घडतात. तर आपण सुद्धा एखाद्याला ज्या ठिकाणी काम करायचं असेल ते आपल्या चौकटीत बसत असेल तर ह्या नगरपालिका अशा कार्यालयीन आदेशाने नियुक्ती करतात. जसं या पालिकेत ठेकेदाराला मदतनीस म्हणून मुकादम दिलेले, त्याचप्रमाणे स्वच्छता निरीक्षक हे वारंवार आजारी असं त्यांनी वरती पत्र व्यवहार सुद्धा केलेले, तो पत्र बी माझ्या सोबत आहे. तर त्याचप्रमाणे मी यांना सांगू इच्छितोय की आपण सुद्धा आपल्या कर्मचाऱ्याला कार्यालयीन आदेश देऊन त्याला बी काम करण्याची संधी द्या. आपली शिरूर नगर परिषद ही महाराष्ट्रात आहे, ही गुजरातमध्ये नाही. ठीक आहे. सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला थोडंसं थांबवतोय. सदर सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी काही आपल्याला पत्रही दाखवलेले आहे. एका बाजूला अधिकाऱ्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी आज नगरपालिका प्रशासन हे आंदोलन करतंय. त्याचबरोबर शिरूर काय नाव सांगितलं आपण, संदीप सुरेश चव्हाण हा शिरूर नगर परिषदेमध्ये स्वच्छता कर्मचारी. त्या संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, प्रत्येकी फुलटाळ्यांचं, त्यांनाही न्याय मिळावा. धन्यवाद प्रत्येकजी, आपण वेळ दिला. धन्यवाद. तर शहरातील गुरुकृपा स्टेशनचे व्यापारी आणि मालक विजयजी मनोत उपस्थित आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण समजून घेऊया त्यांची नेमकी भूमिका काय. सदर झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अधिकारी कोणताही असो तो आपल्या कायद्यानुसारच प्रत्येक कामकाज करत असतो आणि जे अनधिकृत बांधकाम पाडलंय तर ते मोठंच बांधलं जर नसतं तर ती पाडण्याची वेळ आली नसती आणि त्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला नसता. अधिकाऱ्यांनी त्याचं काम केलंय, पण ज्या लोकांनी ते त्यांना मारहाण केली मॉर्निंग वॉकला जात असताना, तर हा कायदा आपण हातात घेऊन त्या अधिकाऱ्याला मारहाण करून याच्यातून काही निष्पन्न होणार नाहीच आहे आणि शिवाय त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होणार.
तर ही घटना अशी घडू नये म्हणून प्रशासनाने या अधिकाऱ्यांना संरक्षण अशी काहीतरी एक कायदा करावा, म्हणजे अधिकाऱ्याला कुठेही त्याच्या कामकाजा व्यतिरिक्त असा त्यांच्या मनाने फिरता येईल आणि त्या अधिकाऱ्याला कुठल्या प्रकारचं तडपण राहणार नाही, असा काहीतरी कायद्यात व्यवस्था करावी हीच मी प्रशासनाला मागणी करतो आणि या गोष्टीचा पण निषेध करतो. धन्यवाद. शिरूर नगर परिषद येथे सुरू झालं एक आंदोलन झालं सकाळी 10च्या सुमारासामध्ये आणि ते आंदोलन जवळपास 12:30 वाजेपर्यंत सुरू राहिलं. त्याच अनुषंगाने आपण निर्भय न्यूज लाईव्ह साठी शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि नेमकी आपण प्रशासनाची भूमिका काय आहे हे समजून घेऊया. सुरुवातीला साहेबांसाठी माझा एक प्रश्न असेल, अहेरी नगरपंचायतीतील अधिकारी वैभव पांढरे यांच्यावरती जो हल्ला झाला याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे? अशा प्रकारे भ्याड हल्ला होणे एकदम निषेधार्ह गोष्ट आहे. त्याच्या सर्वांचीच निषेधाची भूमिका आहे. शिरूर नगर परिषद प्रशासनाने या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय का घेतला? आंदोलन असं म्हणजे त्याच्यातून एक भावना व्यक्त होते. कर्मचारी हे पूर्ण राज्य संवर्ग आहे. आपल्या इथं पण जे प्रशासकीय अधिकारी असतील, टाउन प्लॅनर असतील किंवा इतर विभागाचे विभाग प्रमुख, त्याच्यासाठी राज्य शासनानं जो पूर्ण राज्यासाठी एक विभाग केलेला आहे आणि त्या संवर्गातून ती भरली जातात. म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहे नाही, कदाचित भविष्यात इथं पण येऊ शकतात किंवा एक सगळ्या नगरपालिकांची एक भावना असते की नगरपालिकेचे कर्मचारी यांचे आपले एक संवर्ग बंधू किंवा भगिनी आपण जसं म्हणतो तसं ते आपल्या एखाद्या बंधूवरती हल्ला झाला असं असल्यामुळे त्याने त्या पद्धतीनं एक हे केलं. सदर प्रकरणामध्ये आपण जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि शासनाला निवेदन देणार आहात का दिलेले आहे? संवर्ग जे म्हटलं ते राज्यभरासाठी एक आहे. त्याच्यातून ऑलरेडी राज्य शासनाला पत्र दिलेलं आहे. त्याच्यातून राज्य शासनानं पण एकदम पॉझिटिव्ह भूमिका घेऊन लवकरात म्हणजे तात्काळ त्याच्यावरती पुढील कारवाई पण झालेली आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने कोणती ठोस भूमिका घ्यावी असे आपल्याला वाटतं? शासन घेत असतं, त्यासाठी कायद्यांची निर्मिती केलेली आहे. हल्ले होत असतात त्याला तात्काळ जर आता जशी झाली प्रतिक्रिया झाली म्हणजे लगेच कारवाई झाली तर त्याच्यातून एक समाजात पॉझिटिव्ह मेसेज जातो की आपण शासन राज्य कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे आणि तिथून मग पुढे अशा घटना होण्याची पुनरावृत्ती होत. अशा घटना वारंवार घडत असतील तर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनोबल आपण मुख्य अधिकारी म्हणून आपल्याला असं वाटतं का खच्ची होऊ शकतं मनोबल त्यांचं? हो, नक्कीच. काम करत असताना जर आपल्याला एखाद्या व्यक्ती म्हणजे जीव मारण्यापर्यंत येत असेल तर नक्कीच एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचं मनोबल खच्चीकरण होऊ शकतं. पण त्याच्यातून जे काही कायदे किंवा राज्य शासनाचे सारखे सपोर्टिव्ह जर संस्था असतील किंवा तुमच्या माझ्यासारखे लोक जर त्यांना सपोर्ट करत असतील तर त्याच्यातून एक पॉझिटिव्ह पण मनोबल निर्माण होतं. सदर घटना जी झाली त्या पीडित जो व्यक्ती आहे त्याला संबंधित ठिकाणी न्याय मिळाला का? की प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने काय त्यांच्यावरती काय कारवाई केली आहे का? आपल्याकडे त्याबाबत काय माहिती आहे का? हा, गुन्हा दाखल झालेला आहे. ज्यांच्यावर हल्ला झालेला आहे, ज्यांनी केला होता त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे आणि पुढील कारवाई आता पोलीस प्रशासन तिथलं करत. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिला, आपला अमूल्य वेळ काढून त्यांनी आपल्यासाठी दिला. निर्भय न्यूज लाईव्ह साठी होते मुख्य अधिकारी शिरूर नगरपालिकेचे धडाकेबाज मुख्य अधिकारी प्रीतम पाटील, त्याचबरोबर मी स्वतः अनिल डांगे, कॅमेरामॅन विजय मनोजसह. धन्यवाद.